100 लोकांच्या शर्यतीत पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कडक आणि खतरनाक झालेला आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। यानंतर मी जो कोणताही व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला इथे VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे। VPN कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथून ज्या कोणत्याही फोटोवरती व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर जर सिम्पली फोटो ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि 9.16 इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला सिम्पली फोटोवरती क्लिक करून तुम्हाला फोटो व्यवस्थितपणे झूम करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मी एक बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, तो बीटमार्क तुम्हाला इथं डाऊन ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ ॲड झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक करून फोटोचा जो रेशो आहे तो व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचा आहे। व्हिडिओच्या एंडपर्यंत घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली CapCut ॲप्लिकेशनचा लोगो दिसून येत आहे, तर तो लोगो इथून तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे। तर यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे हा व्हिडिओ इथे बघायचा आहे बीट लावण्याकरता। तर बघू शकता मित्रांनो, इथं माझी पहिली बीट येत आहे। तर मी इथं फोटोला इथं स्प्लिट करून घेतो। फोटोवरती क्लिक करून इथं स्प्लिटचा ऑप्शन दिलेला आहे, इथं फोटोला स्प्लिट करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला सिम्पली आणखी पुढे एक बीट बघायची आहे। तर सिम्पली इथं दुसरी बीट येत आहे माझी, मी इथं फोटोला स्प्लिट करून घेतो। तुम्ही अशाच प्रकारे सर्व बीट इथं ॲड करून घ्या। यानंतर तुम्हाला सिम्पली बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ऑपॅसिटीमध्ये जायचे आहे आणि याची ओपॅसिटी तुम्हाला 0 करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथं फोटोला हलकीशी मूवमेंट लावायची आहे। तर मूवमेंट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला इथं फोटो झूम करून घ्यायचा आहे आणि इथे की लावायची आहे। इथं की लावल्यानंतर या फोटोच्या एंडवरती जायचं आहे आणि या फोटोला झूम आउट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे इथं की लागल्यानंतर फोटोला आपल्या व्यवस्थितपणे इथं हलकीशी मूवमेंट मिळून जाईल। तर बघू शकता अशी मूवमेंट मिळालेली आहे। यानंतर तुम्हाला इथं बघू शकता इथं ट्रान्समिशन दिलेलं आहे। तर इथं ट्रान्समिशन बघू शकता मित्रांनो, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली कॅमेरा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पुल आउट हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचं आहे। तर ॲनिमेशन लावण्याकरता सिम्पली तुम्हाला सर्वात आखरीच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याचे जो सेकंद आहेत ते सेकंद तुम्हाला 2 सेकंद करून घ्यायचे आहे। यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट लावायचे आहेत। तर व्हिडिओ इफेक्ट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इथे डायमंड झूम हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला याला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही इथे ॲडजस्ट करून घ्या। नंतर तुम्हाला दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती जाऊन तुम्हाला इथं बॉडी इफेक्ट लावायचा आहे। तर सिम्पली तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ट्रेंडिंग कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथे रोटेशन स्विंग हा इफेक्ट तुम्हाला इथे दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या। नंतर तुम्हाला त्याच फोटोवरती जायचं आहे आणि त्याच फोटोला आणखी एक व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे। तर इफेक्ट लावण्याकरता सिम्पली तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला इलेक्ट्रोलाइट हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि व्यवस्थितपणे इथं ॲड करायचं आहे। तर ॲड केल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्या। अशा प्रकारे ते ॲडजस्ट झाल्यानंतर तर सिम्पली तुम्हाला आणखी पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगवरतीच तुम्हाला युनिडायरेक्शनल हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं
ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला त्याच्या समोरल्या फोटोवरती जायचं आहे. समोरच्या फोटोवरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला डबल लँग्वेज हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला ॲड करा अगोदर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला याचा अमाऊंट जे आहे ते 10 करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट लागल्यानंतर तुम्हाला याच फोटोला आणखी एक इफेक्ट लावायचा आहे. तर फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एंजल विंग्स हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट ॲड करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला इथं पूर्ण व्हिडिओ एडिट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला